नाशिकमधील पंचवटी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुलाचा घाट तोडण्याचा घाट नाशिक स्मार्ट सिटी आणि जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी घातला असता घाट तोडत असल्याची बातमी पसरताच आज असंख्य नाशिककरांनी या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं। यावेळी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ला, धनगर समाज विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष बापूसाहेब शिंदे, माजी नगरसेवक राजाभाऊ बागुल तसेच आमदार गोपीचंद पडळकर, डॉक्टर विकास महात्मे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून हे बांधकाम आहे त्या स्थितीत ठेवा असे सुनावले। दरम्यान जनतेच्या तीव्र भावना पाहता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। जाती जमातीच्या पदाधिकारी कल्पनाताई पांडे यांनी उग्र रूप धारण केलं होतं। त्यामुळे संपूर्ण रामकुंड परिसरामध्ये तणावपूर्ण वातावरण बघायला मिळालं। तसेच जर या घाटाची एक जरी पायरी हल्ली तर संपूर्ण देशात तमाम धनगर समाज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रेमी जनता यांसह सकल हिंदू समाज तीव्र आंदोलन करेल असा इशारा राष्ट्रीय अध्यक्ष बापूसाहेब शिंदे यांनी दिला। गुरुजी पहिले घ्या ना तोडफोड करायची का काय प्रकार आहे कॉन्ट्रॅक्टर निरोप आलेला आहे आता बघा आता माता की जय। आज स्मार्ट सिटीच्या नावाखाली म्हणावं किंवा कोणाच्या पर्सनल स्वार्थाखाली अनादी काळापासून गंगा गोदावरीची आरती ही चालू आहे, पण तरीही दुसरी रामतीर्थ पुरोहित संघाने पुन्हा एक आरती सुरू केली। माझं असं म्हणणं आहे की सर्व पुरोहित एकत्र असताना देखील हा जो कोणी द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, दोन दोन गटबाजी करून आरत्या करून, याची एक काहीही गरज नव्हती। पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, आमच्या अहिल्यादेवी होळकरांनी आज 400-500 वर्षापूर्वी पेशव्यांनी आणि अहिल्यादेवी होळकरांचा हा घाट आहे, त्यांची प्रायव्हेट पैशातनं त्यांनी हा खाजगी घाट बांधलेला आहे। आणि तो घाट बांधताना ज्यांनी असा इतका चांगला बांधलेला आहे की किती अनेक सिंहस्थ गेले, पार पडले, त्या सिंहस्थात कधीही हिंदू धर्माच्या लोकांना, जनतेला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही, एवढा मोठा भव्य आणि मजबूत घाट बांधलेला असताना देखील अनेक सरकार आले, अनेक सरकार गेले, परंतु या गेल्या 5-7 वर्षामध्ये गंगा घाट असेल, पूल असेल, मंदिर असतील, अनेक मंदिरं, अनेक समाध्या आमच्या हिंदू धर्माच्या तोडताड करून यांनी जो हा घाट लावलेला आहे तो आज थांबणं गरजेचं आहे। हे शासनाची दिशाभूल करतात, शासनाने ते दाखवतात ही ऑर्डर कोणाची आहे। आम्हाला शासनावर विश्वास आहे। शासन नेहमी दोन्ही पक्षांची बाजू ऐकून योग्य तो निर्णय घेईल। आणि मला असं म्हणायचं आहे की ही गंगा गोदावरी माता आज आर्किओलॉजीच्या हिशोबाप्रमाणे तुम्ही ह्या ऐतिहासिक वस्तूंना इजा किंवा तोडफोड करत नाही, हा पहिला कायदा आहे। दुसरा कायदा 1947 नंतर जेव्हा स्वातंत्र्य मिळाले, बरं का राजा भाऊ, 1947 नंतर जेव्हा स्वातंत्र्य मिळाले, ब्रिटिश गेल्यानंतर ब्रिटिश तरी चांगल्या प्रकारे गेले, पण आज हे आपलेच लोक मुघल आणि ब्रिटिशांपेक्षा आपल्या हिंदू धर्मांवर, आपल्या हिंदू धर्मांच्या घाटावर, मूर्त्यांवर अन्याय अत्याचार करून त्यांनी हा त्यांच्या स्वार्थापोटी जो काही छंद लावला आहे त्रास देण्याचा, तो त्यांनी रोखला पाहिजे। 1947 साली सांगितलं आहे, ज्या काही प्राचीन मंदिर मूर्त्या आहेत, जे काही घाट आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता तोडफोड करण्याचा यांना अधिकार नाही आहे। आणि त्यानंतर आज ये ऐतिहासिक आरतीसाठी, आरतीच्या नावाखाली हरिद्वारची कॉपी करणं, वाराणसीची कॉपी करणं, ते लोक लोखंडाच्या स्टँडवर उभं राहून आरती करताय। आणि उद्या सिंहस्थ येणार आहे, त्या सिंहस्थात किती मानवहानी होईल, किती चेंगराचेंगरी होईल, एवढा भव्य दालन आणि अहिल्याबाई होळकर आणि गंगा गोदावरी, मी बोलते, माझ्या घाटाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता या घाटाची जी तोडफोड केली आहे ती त्वरित त्या पायऱ्या बसून द्यावे। आणि राजाभाऊ, सतीश गुरु, बापू, आपण सगळे आंदोलन करतो म्हणजे अन्यायाविरुद्ध लढणारे लोक आहोत। आज गंगा गोदावरीसाठी आपल्याला न्याय मागायची वेळ येते, ही अतिशय खेदाची गोष्ट आहे। याचा आम्ही सर्वजण पुरोहित संघापासून सर्व नाशिककर निषेध करतो आहोत। आज माझ्या या घाटाच्या पायऱ्या सुव्यवस्थित करून द्याव्या, हे शासनाला आम्ही नम्र निवेदन करतोय। आमच्याशी वेळ घेऊन भेटावं,
किंवा इथे स्पॉट व्हिजिट करावं, कुठल्याही प्रकारची असे चौथरे नोटे बांधण्याची गरज नसताना देखील ही जी तुम्ही प्रक्रिया करताय ती प्रक्रिया आजच नव्हे, पुन्हा वारंवार त्रास देऊन आम्हाला त्रास आणि गंगा गोदावरीला त्रास देऊ नये आणि येणाऱ्या कुंभमेळ्यात जनतेची जी जीवितहानी होणार आहे ती होऊ नये आणि अहिल्याबाईच्या एवढ्या पक्क्या मजबूत पाषाण बांधकामाला कोणी धक्का लावू नये हे आमचं नम्र निवेदन आहे। आणि याचं पडसाद निषेधाच्या तुम्हाला पूर्ण भारतभर हिंदू धर्माच्या मध्ये वेगळी भावना निर्माण होऊन विनाकारण शांती असताना अशांतीचं वातावरण तयार करणं आणि पुरोहितांमध्ये गटबाजी करून भांडण लावणं आणि 2 ठेकेदारांचं पोट भरण्यासाठी किती कोटी सँक्शन झाले त्याचा आम्हाला निविदा दाखवा, टेंडर दाखवा बापू राजा भाऊ। आणि त्या पैशाचा आपल्याकडे आज गोरगरिबांना घरं बांधायची आहेत किंवा त्या पैशाचा कसा सदुपयोग करावा, आपल्या जनतेचा पैसा हे सगळे लोक असा अपव्यय करतील तर ही अतिशय खेदाची गोष्ट आहे। तर हे बांधकाम आजच नव्हे, पुन्हा आम्हाला अनेक सीएस येतील, अनेक अधिकारी येतील, त्यांनी अशी चुकीच्या माहितीखाली चुकीच्या दिशाभुलाखाली न येता असे चुकीचे निर्णय नाही घेणार याची आम्हाला खात्री आहे। हा आम्हाला शेवटचा त्रास आज गंगा गोदावरीचे दगड आहेत तसे सुव्यवस्थित लावून देणे हे आम्ही आमच्या सर्व आज जमलेल्या नाशिककरांतर्फे, पुरोहित आमचे राजाभाऊ अहिल्याबाई होळकर ट्रस्टतर्फे आम्ही हे आज निवेदन करत आहोत। जय गंगा गोदावरी माता की जय, पुण्यश्लोक अहिल्या माता की जय, हर हर महादेव, जय श्रीराम। हिंदू बांधव त्या ठिकाणी जमलो आणि ते काम आम्ही रोखलं। मला सांगायचं हे शासनाला की ज्या मातेने स्वतःच्या संपत्तीतले 16 कोटी रुपये त्या काळी धर्मशाळा, घाट, बारवा, विहिरी, मंदिरं यासाठी जीर्णोद्धार केला, स्वतःच्या संपत्तीतले 16 कोटी रुपये खर्च केले आणि 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम आणि 7 पुरीचा त्या माऊलींनी जीर्णोद्धार केला। तिथे वेगळे वेगळे कामं केले, समाजोपयोगी कामं, आणि त्या माऊलीने बांधलेला घाट आज महापालिका किंवा प्रशासन स्मार्ट सिटीच्या नावाखाली उद्ध्वस्त करत असेल तर भारतातील तमाम धनगर समाज, अहिल्यादेवी होळकरवरती प्रेम करणारे तमाम लोक, हिंदू समाज पूर्णपणे रस्त्यावरती आणि तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची पूर्वस्थित जबाबदारी ही शासनावर राहील, यांनी जी नोंद घ्यावी। धन्यवाद। चला चला या राजू भाऊ या आहे नाही घेतले आम्ही कोट घे। राजू भाऊ काय सांगाल? राजू भाऊ भर पावसात आपण इथं आंदोलनाला बसले तर काय काय आपलं म्हणणं आहे? विषय असा आहे का संपूर्ण भारताच्या मान्यता प्राप्त असलेलं हे तीर्थक्षेत्र आहे। संपूर्ण भारतातून आणि नव्हे तर जगातून लोक इथे या तीर्थक्षेत्रावर येत असतात। इथे पेशव्यांनी आणि अहिल्यादेवींनी हे घाट बांधलेले आहे आणि इतके सुंदर घाट आहे आणि या सुंदर घाटाचं सौंदर्यीकरण लुप्त करण्याचं काम काही ठेकेदारांच्या माध्यमातून शासनातले काही अधिकारी करतायत, त्याचा धिक्कार करण्यासाठी आम्ही जमलेलो आहोत। हा जो घाट आहे हा अतिशय सुंदर आहे आणि आज सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर इथलं सौंदर्यीकरण चांगलं व्हावं, मोठं नीटनेटक्या सुविधा व्हाव्या त्याकडे दुर्लक्ष करून कारण नसताना हे गंगा पात्र, हे घाट, अहिल्यादेवी घाट असेल, रामकुंड असेल, लक्ष्मण घाट असेल आणि सीताकुंड असेल, या कुंडांमध्ये गांधी तलाव असेल, इथे सिमेंट कॉन्क्रीटचे ठोकळे टाकून हे पात्र अरुंद करण्याचा घाट चाललेला आहे आणि चांगले जे काळ्या पाषाणातले दगड आहे ते काढून आज तिथे कुठेतरी ते सिमेंटचे टोकळे टाकले जात आहेत। हे अतिशय वेदनादायी आहे आणि म्हणून या शहराच्या सौंदर्याला जर कोणी नाक खुपसत असेल आणि सौंदर्य नष्ट करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या ठेकेदारांचा, त्या कंपन्यांचा आणि शासनाचा आम्ही धिक्कार करीत आहोत। नाशिकच्या सौंदर्याला आम्ही काळ फासू देणार नाही आणि नुसता हा उद्रेक इथपर्यंत थांबणार नाही तर हा उद्रेक भारतभर करेल। कारण अहिल्यादेवींनी स्वकष्टातून बांधलेले हे जर दगड उचकवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर उचकवण्याला आम्ही आज इशारा देऊ शकतो का हे आंदोलन लहान राहणार नाही, आंदोलन मोठं होईल। कृपा करून शासनाने याची दखल घ्यावी आणि हे जे बांधकाम आहे हे ताबडतोबीने थांबवावं आणि माझ्या नाशिकच्या सौंदर्याला नख लावू नये। या ठिकाणी रामतीर्थामध्ये अहिल्यादेवी घाट जो आहे, या अहिल्यादेवी घाटावर पहाटे सकाळी सत्तेचा गैरवापर करून, बलाचा गैरवापर करून आणि या ठिकाणी घाट तोडण्याचं काम सुरू झालं होतं आणि हे ज्यावेळेस सगळ्या लोकांच्या लक्षात आलं त्यावेळेस सगळ्या लोकांनी या ठिकाणी धाव घेतलेली आहे आणि हे जे आहे हे धार्मिक क्षेत्र आहे
इथे कोणत्याही पक्षाचं किंवा व्यक्तिगत किंवा संघटनेचा इथे संबंध नाही आहे। आज या ठिकाणी सर्व पक्षाचे लोक, सर्व पक्षाचे नेते आलेले आहेत आणि हा आमचा अस्मितेचा विषय आहे। आज हजारो वर्षापासून इथला पुरोहित संघ हे सर्व धार्मिक विधी हे पाहत असतो। अहिल्या घाटावर या ठिकाणी जो घाट तोडण्याचं काम सुरू केलेलं आहे, त्यामुळे हजारो लोकांच्या भावना ज्या या प्रक्षुब्ध झालेल्या आहे आणि त्याचा हा परिपाक म्हणून या ठिकाणी लगेच सर्वजण उपोषणाला, आंदोलनाला बसलेले आहे। कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी छेडछाड करू नये। शासनाने पुरोहित संघाचं व इतर सर्व पक्षाचे लोक, इतर सर्व संघटनांचे लोक आहे त्यांच्याशी चर्चा करावी, सर्व बाजू ऐकून घ्याव्या आणि सर्व बाजूतून सत्य काय आहे ते पाहून मग निर्णय घ्यावा। एक दोन व्यक्ती स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी शासनाची दिशाभूल करत असेल तर त्यांच्यापासून सावध राहावं आणि म्हणून ही वेळ आलेली आहे। अशी वेळ येऊ नये, हाथरससारखा हत्याकांड इथे होऊ नये म्हणून खास आम्ही इथे या ठिकाणी आंदोलन करीत आहोत। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।